तर आपण इथे रिझोल्यूशन ऑफ फोर्स इंटू नॉन ऑर्थोगोनल कंपोनंट ह्याच्यावरचा प्रॉब्लेम बघत आहोत. ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक फोर्स दिलेला आहे आणि त्याचे जे कंपोनंट आहेत F1 आणि F2 हे एक्स ॲक्सिसपासून 85वर आणि एक दुसरा कंपोनंट आहे तो 330वर असे दिलेले आहेत. तर हा F1 आहे तो 85वर दिला आहे आणि हा जो F2 आहे तो 330वर दिलेला आहे. आणि अशा वेळेला तुम्ही ह्याचे कंपोनंट कसे काढणार ह्याच्यावर हा प्रॉब्लेम आहे. तर आपण बघूया. प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. ए फोर्स ऑफ 1000 न्यूटन ॲक्ट्स ॲट अ अँगल ऑफ 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. तर हा जो एफ आहे तो त्यांनी एक्स ॲक्सिस बरोबर 60 डिग्री अँगल आहे हेच असं सांगितलेलं आहे. फाइंड इट्स कंपोनंट्स अलॉंग 85 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. तर एक जो कंपोनंट आहे F1 हा 85 डिग्रीवर आहे एक्स ॲक्सिसपासून, आणि एक्स ॲक्सिसपासून दुसरा कंपोनंट आहे तो 330वर आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसवर पासून हा किती 330वर हा F2 हा कंपोनंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं फाइंड आउट करावं लागतं की एफ बरोबर हा F1 किती डिग्री अँगल वर आहे आणि हा F2 किती डिग्रीवर आहे. तर F1 आहे तो अल्फावर आहे, अल्फा अँगल नाही, आणि दुसरा F2 आहे तो बीटा एवढ्या अँगलनं काय, तर F2 बीटा एवढ्या अँगलवर आहे. तर अल्फा आणि बीटाच्या आपल्याला व्हॅल्यू काढायच्या. तर अल्फाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार तर बघा, हा टोटल अँगल आहे 85 आणि हा अँगल आहे 60. मग 85मधनं आपण 60 मायनस करणार तर काय मिळेल आपल्याला, हा जो अल्फा अँगल आहे तो मिळेल. दुसरा बीटा अँगल काढण्यासाठी आपण काय करणार, ही दुसरी डायग्राम इथं मी काढलेली आहे. तर हा जो एक्स ॲक्सिस आहे याचा हा कंप्लीट अँगल जो आहे तो आहे 360, आणि हा जो F2 आहे तो आपल्याला किती दिला आहे 330वर. तेव्हा आपण हा जो अँगल घेणार आहे 330वर, हा काय F2 आहे. मग आपल्याला हा अँगल किती मिळेल 360 मायनस 30 इज इक्वल टू 30वर मिळेल एक्स ॲक्सिसपासून F2. पण आपल्याला काढायचं आहे काय आहे तर F2 पासून F हा तर 30 आला. आता हा F दिलेला आहे 60वर, इथं बघा दिसतोय. तर आपल्याला पाहिजे कंप्लीट हा अँगल बीटा, म्हणजे 60 + 30 म्हणजे 360 मायनस 330 + 60 अशी काय येईल आपली बीटाची व्हॅल्यू येईल. तर बीटा आला 90. आता आपल्याकडं काय काय व्हॅल्यू आहेत, अल्फा आहे आणि बीटा आहे आणि हा एफ आहे. तर याच्यासाठी आपला पहिला कंपोनंट आपण फाइंड आउट करतो आहे F1. F1चा फॉर्म्युला काय, एफ साइन ऑफ बीटा अपॉन साइन अल्फा प्लस बीटा. ह्याच्यामध्ये बीटा जो आहे तो कसा येतो, तर F आणि F1 ह्याच्यामधला अँगल कोण आहे, F आणि F1 ह्याच्यामधला अँगल, F आणि F1 ह्याच्यामधला अँगल कोण आहे अल्फा. तर तो सोडून दुसरा म्हणजे F आणि F2 मधला अँगल कोण आहे बीटा. तर हा बीटा आपल्याला इथे घ्यायचा आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, Fचा F1 बरोबर असलेला अँगल सोडून दुसरा कंपोनंट कोणता आहे Fचा F2. तर F आणि F2 ह्या दोघांच्यातला अँगल कोण आहे बीटा. तर हा इथं बीटा घ्यायचा. सेम जर मला F2 काढायचा असेल, हा जर F2 काढायचा असेल तर मी इथं काय घेणार अल्फा. हा अल्फा कसा आला, तर F2 बरोबर असलेला अँगल सोडून दुसरा कंपोनंट कोणता आहे F1 आणि हा जो F आहे ह्याच्यामधला अँगल कोण आहे अल्फा. तर हा अल्फा अँगल तुम्हाला इथं घ्यायचा आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकूया. F1 इज इक्वल टू साइन बीटा अपॉन साइन अल्फा प्लस बीटा. Fची व्हॅल्यू आहे 1000, बीटाची व्हॅल्यू आहे 90, अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू आहे 25 आणि 90,
व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपण कॅल्क्युलेटरवर हे काढून घेणार 1000 sin 90 ॲन्सर येईल 1000 sin 25 प्लस sin 90 म्हणजे 25 अधिक 90 म्हणजे 115 1000 भागिले sin 15 1103.37. आता F2साठी बघा F2साठी फॉर्म्युला F2 इज इक्वल टू एफ साइन अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस बीटा. एफची व्हॅल्यू टाका 1000, अल्फाची व्हॅल्यू टाका 25 आणि बीटाची व्हॅल्यू टाका 90. तर 1000 इंटू साइन 25 422.62, 25 प्लस 90 म्हणजे 115, 422 भागिले साइन 115 म्हणजे 466.31. तर अशा टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करा.